फिरायला जाईन की नाही हे आता तरी माहिती नाही, पण आल्या आल्या घरातली कामं मात्र करायला जावं लागतंय. हा हॅलो, कसे आहात सगळे? वेलकम टू पार्ट 3 मुंबईचे कोकण. सकाळी आलो, छान फ्रेश झालो, नाश्ता झाला आणि आता चालू बावडीवरती. ही बावडी म्हणजे आमची विहीर. आम्ही तिला बावडी म्हणतो. सगळी कामं छान उत्तमरित्या चालू होती. तेव्हा अचानक आवाज झाला. कळलं की ह्या नारळाच्या झाडावरून काही नारळ खाली पडलेत. तर मी आणि माझी भाची धावत गेलो आणि हे नारळ उचलून आणले. त्यातला एक हिने आणला म्हणून ही प्रचंड खुश होती. पुन्हा आवाज झाला आणि मला अजून एक नारळ सापडला. आता आमच्याकडे टोटल नारळ झाले 4 नारळ सापडले म्हणून ह्या मुलांचा आनंद बघा. मग घरी आणून ते नारळ सोडले गेले. कारण कसं आहे, कोकणी माणसाच्या जेवणात बाकी काही नसलं तरी चालेल, पण नारळ हा हवाच. हे काम संपवून फिरायला म्हणजे आम्ही आमच्या काकाकडे गेलो. चहा आणि बिस्किटांनी गावच्या गजालींना सुरुवात झाली. मग काय, इथले किस्से तिथले किस्से, ह्याच्या मुलाने असं केलं, त्याच्या लेकीने तसं केलं, असे सगळे किस्से चालू होते. त्यात मध्येच एखादा काहीतरी सिरियस विषय निघायचा, मग हे सिरियस व्हायचे. मग काहीतरी एक जोक व्हायचा, मग हे हसायला लागायचे. असं सगळं चालू होतं. आणि हे सगळं चालू असेपर्यंत काळोख कधी पडला हे आम्हाला सुद्धा कळलं नाही. मग काय, तिथून डायरेक्ट ऑटो केली आणि घराकडची वाट पकडली. जाता जाता हे आमच्या गावचं हनुमानाचं मंदिर खूप सुंदर आहे. घरी आलो. घरी आल्या आल्या ही रडायला लागली. तिला विचारलं काय झालं, तर ही नुसती. मग तिला म्हटलं शांत बस आणि बोल आता.